हॅलो एव्हरीवन. तर हा जो टॉपिक आहे टर्मिनेशन ऑफ टेनन्सी बाय ऑपरेशन ऑफ लॉ, म्हणजेच काय, ज्याला आपण टिलर्स डे असं म्हणतो. हा एक प्रश्न जो आहे खूप महत्त्वाचा आहे. हा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. प्रश्न काय असू शकतो की व्हॉट इज टिलर्स डे. त्यासाठी प्रोव्हिजन काय आहे की टेनंटला तुम्ही कधी डीम्ड परचेसर ऑफ लँड म्हणणार विथ रेफरन्स टू दिस पर्टिक्युलर ॲक्ट, किंवा मग टेनंट इज डीम टू हॅव परचेस द लँड इन टू हिज पोझिशन ॲज ऑन टिलर्स डे, आणि याला क्रिटिकली एक्झामिन करा. अशा पद्धतीने प्रश्न जो आहे तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो टिलर्स डे म्हणजे काय नेमकं. आता बघा की अग्रेरियन लँड रिफॉर्म्स जे आहे ना काही त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आले होते की जेणेकरून आपले जे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आहे यांना आपण त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकू. ठीक आहे. म्हणजे एक जी दरी होती ना अशी की एकीकडे एक काही असे लोक होते की ज्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणात संपत्ती एकवटलेली होती, आणि एकीकडे दुसरे असे काही लोक होते की ज्यांचं 2 वेळेचं पोट भरण्याची पण त्यांच्याकडे सोय नव्हती. आणि हे एक अनइक्वल डिस्ट्रीब्युशन जे आहे कुठे ना कुठे आपल्याला याच्यावरती जे आहे वर्कआउट करायचं होतं. म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशनकडे जे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये सांगून ठेवलं आहे. इवन आपल्या प्रिअम्बलमध्ये पण ही गोष्ट झळकते. तर मग ह्या दृष्टीने काही रिफॉर्म्स जे आहे ते इंट्रोड्यूस करण्यात आले होते. तर याच संदर्भात आता इथे काय म्हटलं की आफ्टर दी एक्सपायरी ऑफ द टाइम सेट फॉर लँडलॉर्ड्स टू फाईल देअर क्लेम्स फॉर रिझम्पशन ऑफ लीज्ड लँड ऑन 31 March 1957. The tenants holding land on lease not so claimed by landlords were to be deemed to have become owners of the land from 1 April 1957. म्हणजे काय की जो टाईम पिरियड जो आहे लँडलॉर्ड्सला दिलेला होता की तुम्ही जर लीजवरती, सपोज हा पर्सन आहे आणि ह्या पर्सनने समजा ही त्याची लँड ह्या अमुक अमुक अशा फॅमिलीला लीजवर दिली आहे. ठीक आहे. ही फॅमिली ही जमीन कसते म्हणजे हे टेनंट आहे. ठीक आहे. आता हे टेनंट झाले ह्याचे, आणि जर ह्या व्यक्तीने त्याचा जो क्लेम आहे रिझम्पशनसाठी, रिझम्पशन म्हणजे परत त्याला ती लँड हवी आहे, तो जर 31 मार्च 1957, आता ही टाईमलाईन तुम्हाला लक्षातच ठेवावी लागेल ना, इथे सगळा डेटवरचा खेळ आहे म्हणजे ह्या ॲक्टमध्ये, का 31 मार्च 1957च्या आत जर त्याने क्लेम केलेला नसेल रिझम्पशनसाठी, तर जे टेनंट ही लँड लीजवरती होल्ड करताय ना, तर असं गृहीत धरलं जाणार की दे वर टू बी डीम्ड टू हॅव बिकम ओनर्स ऑफ द लँड. मग ही जी फॅमिली या ठिकाणी राहते ही या जागेची ओनर झाली आहे 1 एप्रिल 1957 पासून. सो दिस इज व्हॉट ॲक्च्युली डीम्ड परचेजर, किंवा ह्याच तारखेला हा जो ही जी तारीख आहे ना 1 एप्रिल 1957, ह्या तारखेला काय म्हटलं गेलेलं आहे, टिलर्स डे. कारण की हे त्या ठिकाणी काय करत होते, ह्या तारखेच्या आधीपर्यंत हीच फॅमिली होती, म्हणजे हीच माणसं होती जे ॲक्च्युअलमध्ये ह्या लँडला टिल करत होते. लँडला टिल करणं म्हणजे काय, कसणं. टिलर्स डे म्हणजे काय, बेसिकली जो कसणारा आहे ना, म्हणजे जो जमीन कसतो ना त्याचा दिवस. मग त्याला ती जमीन त्याच्या नावाने झाली असं एक कन्सिडर केलं. ते एक आपण ऐकलं ना, कसेल त्याची जमीन असेल, तर ते इथूनच ते धोरण जे आहे ते सुरू झालं. नाव आता इथे टेनंट्स डीम्ड टू हॅव परचेस लँड ऑन टिलर्स डे सेक्शन 32 सांगतं आपल्याला की ही जी तारीख आहे ऑन 1 एप्रिल 1957, जर त्या ठिकाणी म्हणजे लँडलॉर्डने नाही केलेलं आहे, रिझम्पशनसाठी क्लेम नाही केलं आहे, तर त्या ठिकाणी त्या टेनंटला आपण काय म्हणणार की त्याने तो परचेस केला आहे असं गृहीत धरणार ना. आणि ती जी लँड परचेस केलेली आहे म्हणजे जी डीम्ड परचेस आपण तो म्हणतो, तो कसा असणार आहे, इट शॅल बी फ्री ऑफ ऑल एन्कम्ब्रन्सेस, म्हणजे कुठलाही बोजा त्या जमिनीवरती नसणार. त्यांनी त्याच्या नावाने ती जमीन होणार आणि त्याच्यावर कुठलाही बोजा नसणार आहे. एन्कम्ब्रन्सेस म्हणजे काय, बोजा. नाव इफ काय म्हटलं आहे, सच टेनंट इज अ परमनंट टेनंट अँड देअर ऑफ कल्टिवेट्स लँड पर्सनली. जर तो परमनंट टेनंट आहे, आता टेनंटचे प्रकार आहे ना, परमनंट टेनंट, प्रोटेक्टेड टेनंट, सो ऑन. तर तो परमनंट टेनंट आहे आणि तो स्वतः पर्सनली कल्टिवेट करतोय ती लँड. सच टेनंट इज नॉट अ परमनंट टेनंट बट कल्टिवेट्स द लीज्ड लँड पर्सनली. आता समजा तो परमनंट टेनंट नाही आहे, पण त्यात जी लीज्ड लँड आहे ना तिला तो पर्सनली कल्टिवेट करतोय, म्हणजे स्वतः त्या ठिकाणी जागा म्हणजे पीक वगैरे घेतो बेसिकली. द लँडलॉर्ड हॅज नॉट गिवन नोटीस ऑफ टर्मिनेशन ऑफ हिज टेनन्सी. जर त्या ठिकाणी लँडलॉर्डने त्याला नोटीस दिलेली नाही आहे टर्मिनेशनची, की बाबा आपण टर्मिनेशनचे ग्राउंड्स बघितलेत ना, तर समजा लँडलॉर्डने त्या ठिकाणी टर्मिनेशन म्हणजे टेनन्सी जी आहे टर्मिनेट नाही केलेली आहे, आणि हा व्यक्ती जो आहे त्या ठिकाणी टेनंट आहे तो पर्सनली कल्टिवेट करतोय, तर आपण काय म्हणणार, त्याचा डीम्ड परचेस झालेला आहे.
किंवा मग आता या संदर्भात त्याला खाली करण्यासाठी जे आहे, म्हणजे खाली करण्यासाठी इन द सेन्स त्याला जी टेनन्सी आहे ती टर्मिनेट करण्याची नोटीस तर दिली होती. आपण पाहिलं ना मामलतदारकडे, मग सेक्शन 29 जो आहे त्याच्या अंतर्गत मामलतदार त्या ठिकाणी सगळं मॅटर बघत होता. तर त्याच्या आधी काय याला 3 महिन्याची नोटीस द्यायला लागत होती ना, आपण मागचे प्रोव्हिजन्स बघितले. तर इथे जर याने 3 महिन्याची म्हणजे नोटीस जी आहे ती दिलेली होती, पण त्याने लँडलॉर्डला अजून त्याने मामलतदारला अप्लाय नाही केलं. कोणी जो लँडलॉर्ड आहे ना, ज्याची जागा आहे, म्हणजे त्याने नोटीस तर पाठवली, बट ही हॅज नॉट अप्लाइड टू मामलतदारला ॲप्लिकेशन द्यायचं असतं ना, अदरवाईज ती टेनन्सीचं टर्मिनेशन जे आहे ते इनव्हॅलिड ठरतं. मग मामलतदारला जर त्याने 31 मार्च 1957 ह्या दिवसापर्यंत किंवा ह्या दिवसाच्या आधी, ह्या तारखेच्या आधी त्याने जर ॲप्लिकेशन केलेलं नसेल पोझिशनसाठी, त्याला त्याच्या जागेचं पोझिशन मिळावं, तर असं समजू आपण की तो जो टेनंट होता त्याने ती जागा म्हणजे ती त्याने परचेस केली, डीम्ड परचेस ज्याला आपण म्हणतो. किंवा लँडलॉर्ड हॅज नॉट टर्मिनेटेड हिज टेनन्सी ऑन एनी ग्राउंड स्पेसिफाईड अंडर सेक्शन 14 but has not applied to the मामलेदार ऑन और बिफोर 31 मार्च 1957. ठीक आहे. आता त्याने टर्मिनेशनही नाही केलं किंवा त्याने कुठल्याही प्रकारे अप्लाय पण नाही केलं मामलतदारकडे. मग आपण समजू की अशा सिनारिओमध्ये त्या ठिकाणी त्या लँडलॉर्डची आता ती जमीन नाही राहिली, ती कोणाची झाली, जो त्या ठिकाणी ती जमीन कसत होता, म्हणजे जो टिलर होता, जो पर्सनली कल्टिवेट करत होता ती जमीन, त्याने ती जमीन खरेदी केली आहे, त्याने ती विकत घेतली आहे, परचेस केली आहे, असं गृहीत धरलं जाणार. मग आता ह्याच्यामध्ये सपोज तुम्ही मामलतदारकडे ॲप्लिकेशन केलेलं होतं एखाद्या लँडलॉर्डने टेनन्सी टर्मिनेट करण्यासाठी, आणि मामलतदारने किंवा कलेक्टरने त्या ठिकाणी ते ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं, तेव्हासुद्धा डीम्ड परचेस जो आहे तो आपण म्हणू. मग आता इथे 4 क्लासेस सांगितले आहेत. तर एक परमनंट टेनंट, दुसरा ऑर्डिनरी टेनंट, तिसरा असा टेनंट ज्याला रॉंगफुली डिस्पोजेस करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याचा क्लेम जो होता रिस्टोरेशनचा, त्याचं ॲप्लिकेशन जे आहे ते मामलतदार समोर पेंडिंग होतं सेक्शन 29च्या अंतर्गत. ठीक आहे. अशी व्यक्ती म्हणजे ह्याला रॉंगफुली याला डिस्पोजेस करण्यात आलं त्या जागेतून, आणि मग याने ॲप्लिकेशन दिलं रिस्टोरेशनसाठी कोणाकडे, मामलतदारकडे किंवा मग कलेक्टरकडे सपोज अपीलमध्ये किंवा रिव्हिजनमध्ये. मग असे टेनंट्स ज्यांना रॉंगफुली डिस्पोजेस करण्यात आलं होतं आणि कुठलं असं ॲप्लिकेशन पेंडिंग नव्हतं, पण त्यांचा राईट टू क्लेम रिस्टोरेशन जो आहे त्यांना अवेलेबल होता, तर असे हे जे सगळे टेनंट आहे त्यांना आपण काय कन्सिडर करणार ह्या तारखेला, डीम्ड परचेसर. ओके. त्यांनी जणू काही त्या ठिकाणी जमीन ती विकत घेतली असं कन्सिडर करणार. मग इथे थोडंसं त्यांनी दिलेलं आहे बघा काय काय प्रोव्हिजन आहे. ह्याला 2 वर्षांच्या आत ॲप्लिकेशन वगैरे जे आहे पेंडिंग असेल अँड सो ऑन. इथे राईट टू क्लेम रिस्टोरेशन जो होता तो अवेलेबल होता. तर हे थोडेसे प्रोव्हिजन्स जे आहे ते वाचून घ्या एकदा. नाव टर्मिनेशन ऑफ टेनन्सी ऑन ग्राउंड ऑफ डिफॉल्ट. आता सपोज त्या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे लँडलॉर्डचं ते पेंडिंग होतं मामलतदार समोर. ठीक आहे. कधी 1 एप्रिल 1957 म्हणजे जो टिलर्स डे आहे. देन नो डीम्ड परचेस, म्हणजे जर त्याने ऑलरेडी ह्या तारखेच्या आधी जर त्याचं ॲप्लिकेशन लँडलॉर्डचं पेंडिंग होतं की त्याला टेनन्सी जी आहे टर्मिनेट करायची आहे, अँड दॅट ॲप्लिकेशन जो आहे तो त्या ठिकाणी अजून पूर्ण त्या ठिकाणी त्याचं हिअरिंग नाही झालं आहे, किंवा ॲप्लिकेशन जे आहे ते अलाव करण्यात आलं आहे पण एविक्शन जे आहे ते त्या टेनंटचं ते बाकी होतं, ते पेंडिंग होतं. ठीक आहे. तर तेव्हा जे आहे विल से की त्याचा जो इफेक्ट आहे टिलर्स डेचा तो पोस्टपोन होणार. म्हणजे कसं आहे बघा, आता ही 1 तारीख आहे ना, हा तर टिलर्स डे आहे, पण ह्या दिवसापर्यंत हा जो लँडलॉर्ड आहे, लँडलॉर्डचं या ठिकाणी ॲप्लिकेशन मामलतदार समोर पेंडिंग होतं. ठीक आहे. आणि ह्या तारखेनंतर ते ॲप्लिकेशन जे आहे डिसाईड झालं, आणि ह्या ॲप्लिकेशननुसार मामलतदारने समजा लँडलॉर्डचं जो त्या ठिकाणी एक ॲप्लिकेशन होतं ते रिजेक्ट केलेलं आहे. मग या ठिकाणी जो ताबा आहे म्हणजे किंवा ती जी जमीन आहे बेसिकली ती कोणाला जाणार, जो टेनंट आहे ना, त्या टेनंटने डीम्ड त्या ठिकाणी परचेस झाला, पण कधी आता 1 तारखेनंतर झालेलं आहे हे सगळं. म्हणजे ह्या टिलर्स डेचा इफेक्ट जो आहे तो पोस्टपोन झाला आहे. टिलर्स डे कसं काय पोस्टपोन होणार ना, टिलर्स डे तर 1 एप्रिल 1957, ती तारीख थोडी पोस्टपोन होऊ शकते. पण त्या दिवसाचं जे महत्त्व होतं की त्या दिवसाला डीम्ड परचेस जर आपण त्या ठिकाणी गृहीत धरणार, म्हणजे की हे जे टेनंट आहे त्यांनी ती जागा विकत घेतली आहे, तर तो इफेक्ट जो आहे तो फक्त पोस्टपोन होणार. नाव टर्मिनेशन इन रिस्पेक्ट ऑफ सर्टिफाईड लँड लॉर्ड. त्या ठिकाणी जर सर्टिफाईड लँडलॉर्ड असेल, ओके, अँड ही हॅज प्रिफर्ड अन ॲप्लिकेशन फॉर रिकव्हरी ऑफ पोझिशन.
ठीक आहे. त्याने जर त्याच्या टेनंटकडून त्याला पोझिशन पाहिजे आणि त्याच्याकरता त्याने ॲप्लिकेशन केलेलं आहे. कधी? ऑन 1 एप्रिल 1957. ठीक. मग तेव्हा डीम्ड परचेस जो आहे तो झालेला नाही असं आपण म्हणू. आणि त्यानंतर जर टेनंटला एविक्ट केलं म्हणजे टेनंटला काढलेलं आहे किंवा मग ते ॲप्लिकेशन जे आहे ते सपोज टेनंटला काढलं आहे, मग तेव्हा त्या डीम्ड परचेस नाही झाला, पण सपोज ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं तर मात्र अगेन टिलर्स डेचा इफेक्ट जो आहे पोस्टपोन होऊन ॲप्लिकेबल झाला असं आपण समजू. टर्मिनेशन ऑन पर्सनल बोनाफाईड कल्टिवेशन. मग आता एखाद्या लँडलॉर्डने ॲप्लिकेशन दिलं की मला पर्सनल कल्टिवेशनसाठी त्या ठिकाणी माझी जमीन परत मला हवी आहे. टर्मिनेशन ऑफ टेनन्सी ऑन व्हॉट ग्राउंड? ऑन ग्राउंड्स ऑफ पर्सनल बोनाफाईड कल्टिवेशन. ठीक आहे. आणि हे पेंडिंग होतं ह्या तारखेला. तर मग तेव्हा पण आपण म्हणू की त्या तारखेला डीम्ड परचेस झाला नाही. त्यानंतर जर ते ॲप्लिकेशन अलाव झालं, डिसाईड झालं किंवा त्या पद्धतीने जो काही निकाल येईल, जर ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं तर काय? डीम्ड परचेस. आणि अलाव झालं तर काय? ऑब्व्हियसली डीम्ड परचेस नाही. मग नाव क्लेम्ड परचेस. नाव क्लेम्ड परचेस काय आहे? ऑन 1 एप्रिल 1957. आता हा काय म्हणतोय की जर ती लँडलॉर्ड, सपोज आता ही जागा लँडलॉर्ड आहे, लँडलॉर्डने कोणाला दिलं आहे? टेनंटला दिली आहे लीजवर. पण लँडलॉर्ड ह्या तारखेला म्हणजे आपण जी बघितली ना 31 मार्च 1957, तर तेव्हा ती विडो आहे आणि तिचं सक्सेसर इन टायटल आफ्टर हर डेथ विदिन 1 इयर पाहिजे. ॲक्च्युली हे ऑन झालेलं इथे, इट शुड बी 1 इयर. म्हणजे त्या ठिकाणी जी लँडलॉर्ड आहे ना ती विडो आहे आणि तिच्या डेथनंतर तिचा जो सक्सेसर इन टायटल आहे तो 1 वर्षाच्या आत, म्हणजे तिची डेथ झाल्यापासून, त्या विडोची डेथ झाल्यापासून 1 वर्षाच्या आत जो सक्सेसर असणार आहे ना तिचा त्या टायटलसाठी, तो क्लेम करू शकतो त्याची जमीन. ठीक आहे. मग ती टेनंटला नाही जाणार. म्हणजे जर लँडलॉर्ड मायनर आहे, मग ह्या तारखेला सपोज 31 मार्चला लँडलॉर्ड मायनर होता, मग त्याने मेजॉरिटी अटेन केली, तर मेजॉरिटी अटेन ज्यावेळेस त्याने केली तिथून 1 वर्षाच्या आत तो परचेस क्लेम करू शकतो. ठीक आहे. म्हणजे त्याची जागा तो क्लेम करू शकतो. इफ द लँडलॉर्ड इज डिसेबल्ड पर्सन, जर लँडलॉर्ड डिसेबल्ड पर्सन असेल तर त्याची डिसेबिलिटी रिमूव्ह झाल्यावर 1 वर्षाच्या आत त्याने क्लेम करायचा आहे. ठीक आहे. जर त्या ठिकाणी आता हा जो टेनंट आहे, टेनंटने अगेन किती लँड याला मिळणार? सगळीच लँड भेटणार का लँडलॉर्डची? नाही. तर आपण सीलिंगसाठी ॲक्ट बघितला ना, तर जितका सीलिंग एरिया आहे, सीलिंग एरियापर्यंत अप टू द सीलिंग एरिया त्याने डीम्ड परचेस त्याचा झाला आहे असं त्या ठिकाणी कन्सिडर होणार. ठीक आहे. इथे अबाव सीलिंग एरिया नसू शकतो. नाउ वेन टेनंट नॉट डीम टू हॅव परचेस्ड लँड्स, हे कधी गृहीत धरलं जाणार की टेनंट होल्ड्स लँड पार्टली ॲज ओनर अँड पार्टली ॲज टेनंट. ठीक आहे. मग त्या ठिकाणी जर ती जागा पार्टली त्याची काय आहे, म्हणजे ही जागा आहे समजा, तर ह्या जागेचा तो पार्टली ओनर आहे आणि पार्टली तो टेनंट आहे. मग अशा वेळेस पण डीम्ड परचेस नाही झाला आपण असं म्हणू. Now when tenant is entitled to choose lands to be purchased, की if a tenant holds the land separately from more than one landlord. ठीक आहे. आता एखादा टेनंट आहे, हा टेनंट आहे आणि तो जागा जो आहे ती होल्ड करतो सेपरेटली, किती? 1 पेक्षा जास्त लँडलॉर्ड आहे समजा त्या ठिकाणी. मग या ठिकाणी त्याला चूज करायला सांगतात की तुला एक्झॅक्टली कुठल्या एरियातली, कुठल्या लोकेशनची लँड जी आहे ती पाहिजे आहे, त्याच्यावरती ते सोडलं जातं. वेन टेनंट्स डीम टू हॅव परचेस्ड फ्रॅगमेंट्स. आता फ्रॅगमेंट्सच्या ॲक्च्युली आपल्याला ह्याच्या जे आहे याला प्रोहिबिट केलेलं आहे फ्रॅगमेंटेशनला. पण जी लँड तो टेनन्सीच्या स्वरूपात होल्ड करतो ती जर फक्त फ्रॅगमेंटच असेल, म्हणजे आपण तुकडा म्हणतो ना जे, तर मग त्या ठिकाणी त्याने त्या फ्रॅगमेंटचा परचेस डीम्ड परचेस झाला आहे असं गृहीत धरलं जातं. नाव डिस्पोजल ऑफ बॅलन्स ऑफ लँड्स आफ्टर परचेस बाय टेनंट्स. मग त्या टेनंट्सने परचेस केल्यानंतर सुद्धा इफ देअर इज सम सरप्लस लँड, मग त्या लँडचं काय केलं जातं, तर सेक्शन 15 जो आहे त्यानुसार. मग सेक्शन 15 नुसार काय की जणू काही ती लँड जी आहे टेनंटने सरेंडर केली कोणाला? लँडलॉर्डला. सो या संदर्भात आपल्याला इथे केस लॉस पण आहे, केस लॉस एकदा बघून घ्या. तर इथे ॲक्च्युली काय आहे, नागिनभाई नथुभाई मोदी वर्सेस नागिनभाई रणछोडभाई. ह्या केसमध्ये काय झालं होतं की एक अशी जमीन होती की जिचं कधी कल्टिवेशनच झालेलं नव्हतं. असे कुठले एव्हिडन्स नव्हते हे दाखवण्यासाठी की रेस्पॉन्डंट ती जागा कल्टिवेट करत होते. त्यामुळे त्या जागेचा काय डीम्ड परचेस जो आहे टिलर्स डेला तो होऊ शकत नाही. कारण की जेव्हा त्याच्या पोझिशनमध्ये त्या टेनंटच्या तेव्हा ती जागा कल्टिवेट केलेली असली पाहिजे. सो दिस वॉज ऑल अबाउट टिलर्स डे.